आपण आहोत मंत्रालयातील 7व्या माळ्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य कक्षात। या कक्षाने आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक गरीब रुग्णांना, जवळपास हजारो गरीब रुग्णांना उपचारांसाठी मदत केलेली आहे। लाखो रुपयांची मदत या कक्षातर्फे राज्यातील गरीब रुग्णांना केली जाते। आणि आता नवीन एक उपक्रम या रुग्णालयाने सुरू केलेला आहे। राज्यातील जेवढे धर्मदाय रुग्णालय आहेत, चॅरिटी ट्रस्ट, चॅरिटेबल हॉस्पिटल्स, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम आता हा कक्ष करणार आहे। त्यामुळे राज्यातील गरीब रुग्णांना आता थेट मोफत मोठ्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार करता येणार आहेत। आपल्यासोबत ओमप्रकाश शेट्टे आहेत, या कक्षाचे प्रमुख, ज्यांना जवळपास आता सर्व महाराष्ट्र ओळखतो, कारण थेट गरिबांपर्यंत मदत पोहोचवण्याचं काम शेट्टे करतात। शेट्टे साहेब, आपलं स्वागत जी 24 तासमध्ये। आम्ही स्क्रीन बघतोय, आता तुम्ही थेट चॅरिटी रुग्णालय जे आहेत, धर्मदाय रुग्णालय, त्यांच्यावर इथून नियंत्रण ठेवताय। कशा पद्धतीने नियंत्रण आहे? तुम्ही पाहताय सुश्रुत हॉस्पिटल चेंबूर 9 पैकी 8 खाटा निर्धनांसाठी आहेत, दुर्बलांसाठी 9 पैकी 8 आहेत। पुन्हा होली फॅमिलीमध्ये 18 खाटा उपलब्ध आहेत। आता हे दुसरे हे ओपीडी आहेत, फक्त हे जे दुसरे आहेत हे सातत्याने अपग्रेड होत राहते हे। आणि महाराष्ट्रातल्या जवळपास 450 रुग्णालय जे धर्मादाय याच्यामध्ये येतात, त्या रुग्णालयांवरती आतापर्यंत कुठल्याही पद्धतीचं अशा पद्धतीने डिजिटलाइज अशी कुठली यंत्रणा नव्हती जी पूर्णतः कार्यान्वित होती। काळ बदलला, जसं पोस्ट ऑफिस आज पहिलं एक पोस्टाचं टपाल असायचं, आज त्या पद्धतीनं पोस्टाने सध्या स्वतःच हे केलं। त्या पद्धतीनं 24 ऑगस्ट 2015ला आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये एक विशेष कार्यक्रम घेतला। धर्मादाय रुग्णालय, महात्मा फुले योजनेतले रुग्णालय यांना एकत्रित आणून त्याच दिवशी आम्ही ही वेबसाईटचं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने उद्घाटन केलं होतं। पण हे नियंत्रण कसं ठेवलं जातं? तुम्हाला कसं कळतं की एखाद्या रुग्णालयातल्या किती खाटा रिकाम्या आहेत आणि किती भरलेल्या आहेत? नाही, यामध्ये आम्ही त्यांना दररोज संध्याकाळी अपडेट करायला सांगितलं आहे। प्रत्येक रुग्णालयाला वेगळा पासवर्ड दिलेला आहे। त्यांनी त्या 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 ह्याच्यावरती साईटवरती जाऊन दररोज खाटा भरायच्यात। समजा 20 खाटा जर त्यांना निर्धनांसाठी असतील आणि त्याच्यामध्ये 2 खाटा त्यांच्या भरल्या असतील किंवा 18 भरल्या असतील, तर त्यांनी ते हे करायचं। असं जसं आता हे मंडल आहेत, 10 पैकी 9 खाटा हे आहेत। आता हे फक्त IPD जेराबाई ह्याच्यामध्ये आता वाडी हॉस्पिटल आहे, 39 पैकी 0 खाट आहेत, म्हणजे सगळं जवळ फुल आहेत। आज आपलं यश आहे 39 पैकी 32 खाटा ह्या दुर्बलांसाठी, म्हणजे ज्यांचं। आता हे बॉम्बे हॉस्पिटल आहे, 70 पैकी 36 आहेत, म्हणजे ज्या अर्थी 50% भरल्यात, 70 पैकी 68 आहे। म्हणजे महत्त्वाची गोष्ट असे, खाटा पूर्णही भरतात, परंतु काही काही वेळेस ते रोटेशन यावं लागतं। आणि त्या पद्धतीने रोटेशन, आणि त्यांना जो काही आज 2% खर्च आपल्याला त्यांना खर्च करावा लागतो, त्या जो काही ट्रान्झॅक्शन होतं, त्या पद्धतीनं 1950 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 41 अ अनुसार माननीय हायकोर्टाने 2012ला याचिका झाली होती, त्या अन्वये एक निकाल देऊन ही स्कीम तयार केली। आणि त्याच्यावरती एक विशिष्ट समिती तयार केली, धर्मादाय उच्च अधिकार तपासणी समिती, देखरेख समिती। त्या तपासणी समितीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी माझा समावेश केला, कारण शेवटी कारवाई करताना बऱ्याच हॉस्पिटलने प्रश्न निर्माण केला की तुम्ही ठीक आहे मुख्यमंत्री महोदयाचे OSD असाल, परंतु कार्यवाही करण्यासाठी तुम्हाला अधिकार असला पाहिजे। तेव्हा आमच्या लक्षात आलं आणि त्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी आमचा समावेश केला। आणि त्यानंतर आम्ही जेव्हा 24 ऑगस्ट 2015ला त्याचं लॉन्च केलं, त्यानंतर सातत्याने अपग्रेड राहत आज आम्ही फॅसिलिटी इथं आमच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात इथं उपलब्ध करून दिली, जेणेकरून आम्हाला कम्प्युटरवरती ह्याचा लॉग इन होता, परंतु दरवेळेस ते बघण्यात शेवटी माणूस मॅन्युअली असेल तेव्हा ती त्याच्यामध्ये कामचुकारपणा होऊ शकतो। नाही, पूर्वीचा अनुभव कसा होता? कारण आम्ही बघितलंय की विधानसभेत सुद्धा हा प्रश्न आला होता की धर्मदाय रुग्णालय गरिबांना उपचारच देत नाहीत, त्या खाटा अक्षरशः रिकामी असतात, ते पेड पेशंटवर उपचार केले जातात। बरोबर आहे। पूर्वीचा अनुभव आणि आत्ताचा अनुभव कसा आहे? नाही, एक वेळेस हक्कभंग पण झाला होता आणि त्या संबंधित COला इथं विधान भवनामध्ये माननीय लोकप्रतिनिधींच्या रोषाला समोर जाऊन त्याला शिक्षाही झाली होती। परंतु त्यानंतर आम्ही जी समिती दर महिन्याला आम्ही एका चांगल्या नामांकित धर्मादाय रुग्णालयाला भेट देतो, त्यामध्ये जे काही लूफहोल्स असतील ते सगळे आम्ही रेकॉर्डर आणतो, त्यांच्यावरती कारवाई करतो। ह्या अंतर्गत 12 हॉस्पिटलवरती आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या आदेशाने कारवाई देखील केली। त्यानंतरचे 2015मध्ये जेव्हा हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन झाला, त्यावर्षी 179 कोटी रुपयाचा चॅरिटी कोटा इम्प्लिमेंट केला। 2016ला 203 कोटीचा, 2017ला 231 कोटीचा आणि 2018ला 268 कोटीचा धर्मादाय अंतर्गत आम्हाला मोफत उपचार करता आले। साधारणतः 850-900 कोटी रुपयाच्या उपचार ही करण्याची किंमत आम्हाला हे दर करता आली। आता तर हे इतकं हायलाईट झालं, इतकं HN रिलायन्समध्ये 24 पैकी 19 खाटा आहेत। म्हणजे ह्या ज्या गोष्टी, पूर्वी रिलायन्स हॉस्पिटल एवढ्या गरिबांना उपचार द्यायचे, आता इथे 19 आकडा दिसतो। हो, म्हणजे प्रश्न असा की कितीही मोठं हॉस्पिटल असेल, पंचतारांकित जसलोक असू द्यात, लीलावती असू द्यात, बॉम्बे असू द्यात, जनरल कोकिलाबेन भाटिया, तुमचं सैफी असू द्यात, म्हणजे ही काही लोकांना माहीत नव्हती। आता प्रत्येक रुग्णालयाच्या बाहेर आम्ही धर्मदाय, माननीय DG साहेब तेव्हा तत्कालीन धर्मदाय आयुक्त होते, त्यांनी ती ऑर्डर केली
प्रत्येक रुग्णालयाच्या बाहेर धर्मादाय हे लिहिण्यात आम्हाला यश आलं. त्यामुळे लोकांना कळायला लागलं की आता बॉम्बे हॉस्पिटल जनरल असल्यासारखं 2 बिल्डिंग आहे तिकडे जनरल आणि तर मला वाटतं की सगळ्यात मोठी उपलब्धी सरकारने ह्या माध्यमातून करून दिली. ह्याद्वारे सामान्य माणसाला ज्यांचं उत्पन्न 85,000च्या आतमध्ये त्यांना मोफत उपचार करायचे, तो निर्धन कॅटेगरीमध्ये, आणि ज्यांचं उत्पन्न 85,001 ते 1,60,000च्या आतमध्ये ह्यांना 50% सवलत द्यायची, याची पुरेपूर अंमलबजावणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. याचे रुग्ण जे आहेत ते ह्या कक्षातून पाठवले जातात की रुग्ण थेट या रुग्णालयात जातात? जे आता तुम्हाला सांगतो, या आता समोरच आहे माझ्याकडे की आता हे लीलावती हॉस्पिटल आहे. लीलावती हॉस्पिटलमध्ये हा संबंधित प्रतीक चंद्रकांत शेलार, आता आंबेघर केळघर जिल्हा सातारा, हे म्हणजे छोटा 22 वर्षाचा मुलगा आहे. आता 40,000 रुपयाचं उत्पन्न आहे. त्या पद्धतीने महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950-41 अनुसार आम्ही त्यांना मोफत उपचार करण्याचे आदेश दिले. आणि ह्यावरती आमची एक देखरेख समिती असते. जर ह्या पद्धतीनं जर त्यांनी उपचार केले नाहीत तर ते देखरेख समितीच्या समोर जातं. यदाकदाचित रुग्णालयाने जर पैसे घेतले असतील तर ते पैसे वापस देण्याचे कित्येक ऑर्डर देखील आम्ही केलेल्या आहेत. कारण शेवटी इथं काम करत असताना तुम्ही रेमेडी चेक करायला पाहिजे की समजा एखादा कायदा आहे परंतु कायद्याची अंमलबजावणी न झाली, ब्रीच ऑफ ॲक्ट असेल तर त्याच्यावरती काय आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास मी स्वतः केलेला आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात अनेक असे निकाल आहेत की ज्यांच्यामध्ये 10-10 लाख रुपये आम्ही वापस द्यायला लावले. निश्चित धन्यवाद शेट्टी साहेब. प्रामुख्याने आपण बघितलं की आतापर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष हा राज्यातील रुग्णांना आर्थिक मदत करत होता उपचारांसाठी, परंतु आता थेट धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याचे प्रमाण जे ते वाढलेलं आहे ते या देखरेखीमुळे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशसह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई.